तर हाय हॅलो नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे संडे आणि प्लसमध्ये चतुर्थी पण. सो म्हटलं सकाळी उठून पटापट आवरून घ्यावं. आज संडे असल्यामुळे रुद्रचे पप्पा दोघंही अजूनही झोपलेले आहेत. सो म्हटलं आपण आपली कामं पटापट आवरून घेऊया. मग आंघोळ करायच्या अगोदरच झाडू पोछा करून घेते. म्हटलं आता हॉल आवरून घेते, पटापट झाडू मारून घेतलं, केर काढते. केर काढताना वाकल्यावरती कंबर माझी भयंकर दुखते. तुम्ही म्हणाल सर 10 वेळा काय कमरेला हात लावते, कारण की खरंच माझी कंबर म्हणजे आता तर मला वाटतं सेकंड ट्रायमिस्टर संपत आला आहे माझा. थर्ड ट्रायमिस्टर चालू होईल, 7 मंथ्स चालू होईल काही दिवसांनी. तर माझी इतकी कंबर दुखते ना की मला भयंकर त्रास होतो आहे. आणि ॲक्च्युली मला बोलताना पण खूप दम लागतो. काय झालं, माझं थोडं HP लेवल कमी झालेली, त्याच्यामुळे मला बोलतानासुद्धा दम लागतो आहे. सो म्हणून मग मी मोस्टली काय करते, व्हिडिओ आधी शूट करून घेते, व्लॉग शूट करते, नंतर एडिटिंग करून माझा व्हॉईस टाकते थांबून, कारण मला भयंकर दम लागतो बोलताना. मी आत्ता पण तुम्हाला जाणवत असेल माझ्या बोलण्यात तुम्हाला किती दम लागतो ते. सो मग नंतर काय क्लिनिंग पटापट झाडू पोछा वगैरे करून घेतलं, कारण की आम्हाला म्हटलं पटापट कामं आवरली तर दुपारचं जेवण पण लवकर होईल. आणि दुपारचं जेवण लवकर झालं तर आमचं प्लॅनिंग आहे महालक्ष्मीला जायचं, डहाणूला. कारण महालक्ष्मीची यात्रा सुरू झाली. तर तुम्हाला मी यात्रा पण दाखवेल, आजचा व्लॉग पूर्ण दिवसाचं तुम्हाला दाखवेल, पूर्ण दिवसाचं रुटीन माझं दाखवेल आजचं. तर असंच कनेक्टेड राहा आपल्या व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला आणखीन कशा प्रकारचे व्लॉग बघायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर पटापट आवरून घेतलं. तर म्हणत असेल नारळ काय असे ठेवलेत पसरून. तर ॲक्च्युली रुद्रच्या पप्पांचे मित्र आहेत, त्यांची वाडी आहे, त्याच्यातून मला आता रोज नारळाला पाणी लागतं, त्याच्यामुळे तिथनं नारळ आणले होते. पण ते नारळ आहे ना, आणले तर खरे, पण ते सोलताना खूप मेहनत लागते. काय करणार आता ते मलाच सोलावे लागतात, कारण की कोयतीने प्रयत्न केला पण कोयतीने नाही जमत. मग सुरीनेच केलं मी. तर मला झाडू पोछा झाला आणि लगेच मग मी आंघोळ करून घेतली. आंघोळ केली, देवपूजा, म्हटलं देव धुते, आज चतुर्थी आहे त्याच्यामुळे म्हटलं छान देवारा वगैरे क्लिनिंग करून घेतला, साफ केला देवारा वगैरे. आणि देवानं पण छान आंघोळ वगैरे घालून घेतली. तर इकडे मी टपामध्येच पाणी घेतलं, कारण की रुद्राच्या बाप्पाने खाली गाडी धुवायला लावलेली पार्किंगमध्ये. सो तिकडे पाईप जोडला होता नळाला, त्याच्यामुळे म्हटलं इकडे मग मी टपामध्ये पाणी घेतलं थोडं. आणि देव वगैरे आंघोळ करून घेतले, देव वगैरे छान स्वच्छ धुवून घेतले. नाही लगेच देवपूजा करून घेतली. अजून तर मला तर भयंकर भूक लागली, कारण की मला आहे ना आता एवढी कामं केल्यानंतर आता प्रेग्नन्सीमध्ये मला उठलेच खायला लागतं. पण मी आज काहीही खाल्लेलं नाही. म्हटलं चतुर्थी आहे, अगोदर देवपूजा वगैरे करून घेऊया, नंतर म्हटलं खाऊन घेऊया. देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतली. त्याच्यानंतर मी इकडे म्हटलं खूप भूक लागली होती, म्हटलं चहा ठेवते आधी. मग चहा उकळत ठेवला इकडे एका साईडला. तोपर्यंत म्हटलं वॉशिंग मशीनला कपडे लावून घेऊया, म्हणजे एक काम एक साईडला कंप्लीट होऊन जाईल. कपडे मशीनला लावते आणि मग मस्त चहा टोस्ट. तुम्हाला पण टोस्ट आवडतात का चहाला, नक्की सांगा कमेंटमध्ये, चहात खायला. मग मस्तपैकी चहा आणि टोस्ट. आपला चहा इथे छान उकळलेला आहे. आता मस्त चहा ओतून घेते. इथे टोस्ट घेतले, तिथे खजूर आहे, काळा खजूर आणि ड्रायफ्रूट्स जे मी खाते रोज. आता आधी चहा टोस्ट मस्तपैकी खाऊन घेते. आता थोडं बरं वाटलं मला खाल्ल्यानंतर. सकाळपासून कामांच्या मागे आणि उपाशी, त्याच्यामुळे थोडं कसं तरीच झालेलं मला. हे झाल्यानंतर नारळ पाणी पण प्यायचं आहे, नारळ पण सोलायचं आहे. हे नारळाला सोलून नाही आणलेले, त्याच्यामुळे ते सुरीनेच सोलावे लागतात मला. हे बघा किती मेहनत लागते नारळ सोलायला.
एवढी मेहनत केल्यानंतर ते नारळातलं पाणी प्यायला मिळतं आम्हाला. सो हे खूप 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 ॲक्च्युली मला धार लावायला जायचं होतं कोयतीला, पण मला वेळ नाही मिळत आहे आणि ह्यांना पण टाईम नाही घेऊन जायला. त्याच्यामुळे मग काय पटापट नारळ फोडला, मग नारळ पाणी पिऊन घेतलं. एवढ्या मेहनतीनंतर फायनली ते नारळ पाणी खूप गोड लागलं मला. सो त्याच्यानंतर मग मी पटापट जेवणाची तयारी करून घेतली. म्हणलं जेवणाची तयारी करून घेते, कारण की स्वयंपाक करून पुन्हा आम्हाला जायचं आहे महालक्ष्मीला, लवकर निघायचं आहे जेवण करून. सो मी इकडे चवळी बटाट्याची भाजी, त्याच्यानंतर वरण आणि भात, डाळ भात, असं आजचा मेनू होता आमचा मस्तपैकी. आणि त्याच्यासोबत मी मस्त ताक आणलं होतं थंडगार. तर स्वयंपाक आता आपला रेडी आहे फायनली. आणि इकडे डाळ पण रेडी झाली, इकडे राईस पण रेडी झालेला आहे. सो आम्ही ते पटापट जेवून घेतो आणि जेवल्यानंतर मग लगेच आम्हाला महालक्ष्मीसाठी निघायचं आहे, कारण की लवकर जाऊ जेणेकरून धक्काबुक्की नाही होणार, गर्दी कमी असेल, दर्शन लवकर होईल. सो इकडे यांचं आता आवरायचं काम चालू आहे, चपला घालायचं काम चालू आहे. माझं आवरलेलं आहे मी. सो फायनली आम्ही आत्ता निघतो आहे. तर ॲक्च्युली लवकर जाण्याचं कारण असं आहे, महालक्ष्मी ॲक्च्युली आम्ही दरवर्षी रात्री जातो, पण माझे प्रेग्नन्सीमुळे उगाच तिथे पब्लिक जास्त असेल, धक्काबुक्की नको किंवा जास्त गर्दीमध्ये जाणं नको, म्हणून आम्ही लवकर निघालो आहे. सो फायनली आत्ता आम्ही निघतो आहे. सो चलो वे टू डहाणू. तर आम्ही ॲक्च्युली डहाणूला बोईसर मार्गे जाताना चाललो आहे, कारण की आमच्या गाडीमध्ये CNG पण भरायचं आहे. सो हे बघा CNGला पण लाईन आहे बोईसरला. म्हटलं CNG भरून घेऊया आधी, मग निघूया. तर इथं बरं की लवकर नंबर लागतो बोईसरला. सो पटापट CNG भरून घेतलं आणि इकडे जाता जाता आम्हाला बोईसरमध्ये झुडिओ दिसलं. मग काय म्हणाले, तू ब्लॅक ड्रेस घातला आहे, दर्शन घ्यायला चांगलं नाही वाटत ब्लॅक ड्रेस घालून जाणं, म्हणे आपण दुसरं काहीतरी घेऊया, चल झुडिओमध्ये, तू तिथे चेंज करून घे. मग मी गेली. मग मला हा व्हाईटवाला वन पीस खूप जास्त आवडला आणि खूप जास्त कम्फर्टेबल होता मला. म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये खूपच जास्त कम्फर्टेबल वाटत होता मला. हे म्हणाले खूप छान दिसतोय, म्हटलं घेऊन टाक. मग मी काय तिथे बिलिंग केलं आणि लगेच चेंज करून घेतलं तिथेच त्यांच्या चेंजिंग रूममध्ये आणि मग निघालो. तर फायनली आता आम्ही निघालेलो आहे डहाणूला. सो आणि मस्त असं सीन समोरचा बघू शकता तुम्ही, खूप छान. आणि डहाणूला फायनली आम्ही पोहोचलेलो आहेत महालक्ष्मी यात्रेमध्ये. इथे आता पार्किंगला आम्ही त्या गेटमधून जातो ॲक्च्युली, पण तिथे आता एंट्री बंद आहे, कारण की यात्रेमुळे गर्दी होते म्हणून. तर इथे पार्किंग असतात दिलेल्या. सो त्या पार्किंगमध्ये पार्किंग घ्यावी लागते आपल्याला 100 रुपीज पे करून. सो इथे आम्ही गाडी आता पार्क करतो आहे आणि मग मंदिरामध्ये दर्शनासाठी निघू. सो चला पटापट पार्किंग करून घेतली आम्ही आणि लगेच निघालो दर्शनासाठी. इकडे हे बघा, इकडे बाया फळं वगैरे घेऊन बसतात, भाज्या पण घेऊन बसतात ह्या साईडला, मागच्या साईडला मंदिराच्या. सो आता मी मस्तपैकी ओटी वगैरे घेतली आणि फायनली मंदिरात दर्शनासाठी निघालो आहे. त्यानंतर दर्शन झाल्यानंतर इथे होम जाळतात. जो पहिला हनुमान जयंतीच्या दिवशी होम जाळतात, सो तो होम अजूनही जळतच होता. सो दर्शन घेतलं आणि मग बघू शकता तुम्ही गर्दी. तरी आम्ही खूप लवकर आलो आहे, ॲक्च्युली दिवसा आलो आहे. रात्रीची गर्दी तर म्हणजे इतकी ना की अक्षरशः पाय ठेवायला पण जागा नसते यात्रेमध्ये. तर आमचा एक फायदा झाला की आम्ही लवकर आल्यामुळे आम्हाला ती गर्दी हे नाही करायला लागली, फेस नाही करायला लागली इतकी. सो पटापट मग इकडे पाळण्यांच्या इकडे आले, कारण रुद्राला पाळण्यात बसायचं होतं. सो इथे ना ती ड्रॅगन ट्रेन समथिंग काहीतरी होती. सो त्याच्यात ती बघितली रुद्राने. तो म्हणतो मला बसायचं आहे. आता तो म्हणत होता, तू मम्मी तू चल माझ्यासोबत, पण म्हटलं बाळा मी नाही बसू शकत आता, कारण की प्रेग्नेन्सीमध्ये मला नाही पॉसिबल बसणं ट्रेनमध्ये. मग माझे मिस्टर म्हणाले ठीक आहे मी घेऊन जातो, तू इथे थांब बाहेर. मग ते दोघं जण मस्तपैकी ट्रेनमध्ये बसले, 2-4 राऊंड मस्तपैकी मारले. आणि या ट्रेनमध्ये बसून रुद्रला पण खूप जास्त मजा आली. तो खाली उतरल्यानंतर मला खूप सांगत होता, मामा खूप छान होती ट्रेनची राईड, खूप छान वाटलं त्याला. त्यानंतर मग त्याला एक एरोप्लेन दिसले, मग म्हणतो एरोप्लेनमध्ये बसायचं आहे. सो इथे मस्तपैकी एरोप्लेनमध्ये बसून उंच उडला रुद्र. सो बघा त्याला पण इथे पण खूप मजा आली. त्याच्यानंतर एक राईड त्याला इतकीशी आवडली नाही, जी लास्ट राईड केली त्यांनी. म्हणजे ती ॲक्च्युली त्यांनी बसली, त्याला वाटलं होतं खूप छान असेल, पण ते ॲक्च्युली खूप लहान मुलांसाठी, 1-1.5 वर्षाच्या मुलांसाठी होती. पण हा बसलेला त्याच्यात, ते कारमध्ये बसून आणि ते हाताने असं धक्का वगैरे देतात. पण त्याला नंतर बोलतो इतकंसं नाही आवडलं, पण ठीक आहे.
आणि बघू शकता माझ्या मागे पुढे इतकीशी गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे खूप छान आमचं फिरणं झालं. त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी वडापाव वगैरे खाल्ला आणि कारण की भूक लागली होती फिरून फिरून. मग निघालो, म्हटलं थोडीशी शॉपिंग करूया. शॉपिंग केली थोडीशी. त्यानंतर 7 वाजले, लगेच आम्ही निघालो कारण की आता 7 नंतर खूप गर्दी वाढायला सुरुवात होते. उगाच जास्त गर्दीमध्ये फिरणं चांगलं नाही, म्हणून मग आम्ही लगेच निघालो. सो हा सीन बघा काय छान दिसतो संध्याकाळचं. आणि इथे रोड साईडच्या साईडला पण यात्रा भरलेली आहे. तर हे बघा टेडीज वगैरे खूप काय काय असं विकायला असतं. यात्रेमध्ये तुम्हाला माहितीच असते काय काय नाही ते असतं. सो फायनली आत्ता आम्ही डहाणूमधून निघतो आहे. आता आम्हाला भूक लागलेली आहे, तर आम्ही आधी हॉटेलला जेवण करणार 10 नाक्यावरती, म्हणजे मस्तान नाक्यावरती. सो तिथे जेवण करणार आणि मग घरी जायला निघणार, कारण की एवढ्या उशिरा जाऊन कुठे स्वयंपाक करत बसणार. पुन्हा इथून जाता जाता मला 8-8:30 होतील परत स्वयंपाक, आणि मी थकलेली आहे फिरून फिरून. सो म्हटलं अगोदर जेवण करूया. तसंही या खूप दिवसाने, आता लास्ट टाईम आम्ही गेलो होतो हॉटेलला, त्याच्यानंतर आत्ता चालू आहे सिमला हॉटेलला. खूप दिवसांनी चालू आहे या हॉटेलला. आम्ही लास्ट टाईम आम्ही शक्यतो महालक्ष्मीला जातानाच येतो या हॉटेलला, तसं येत नाही सहसा. सो आणि खूप छान हॉटेल आहे, आपल्याला पाहिजे तसं जेवण मिळतं, व्हेज, प्युअर व्हेज, आणि खूप छान टेस्टसुद्धा असते. सो फायनली इथे आम्ही पटापट ऑर्डर केली आणि रुद्रची इथे मस्ती चालू होती. हे बघा रुद्रचे काय उद्योग चालू आहेत, मिठाचे डबे उलटे सुलटे करायचं काम चालू आहे. सो फायनली आमची ऑर्डर आलेली आहे. आता आम्ही मस्तपैकी जेवण करून घेतो आणि त्यानंतर पुन्हा निघतो पालघर रिटर्न. सो चला थोड्या वेळात भेटूया जेवण केल्यानंतर. सो आमचं जेवण आता फायनल झालेलं आहे आणि आत्ता मी निघतो आहे. रुद्राचे पप्पा आईस्क्रीम आणायला गेलेत. सो आईस्क्रीम खातो आणि लगेच निघतो. सो भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर असेच कनेक्टेड राहा, मी येऊन येणार तुमच्यासाठी नवीन नवीन व्लॉग. सो चलो बाय एव्हरीवन. आणि लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनलला कोणी अजून सबस्क्राईब केलं असेल, नवीन असतील कोणी, तर प्लीज सबस्क्राईब.